हो ना, तुम्ही मगाशी बोललात गुप्ते, म्हणजे किती वर्षापासून आतापर्यंत नाशिकशी आपला संबंध आहे. पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलंय ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी. त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे. कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे, मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेने एक विश्वविक्रम केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय केलंय विश्वविक्रम, हे बोगस. 50 वर्ष झाली, त्या वर्षामध्ये शिवसेना विक्रम कसला, गोमूत्र वाटपाचा. हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही. त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे. पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला, फेक नरेटिव्ह की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला? कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही. मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं. आज जे काय भारतीय जनता पक्ष करतंय हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं? मी सोडलं का भाजपने सोडलं? आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही. आणि संपूर्ण 2 दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली, मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा. अगदी अमित शहा बसले होते, राजनाथ सिंग बसले होते, किरण रिजिजू बसले होते, पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचा ते कोण ललन सिंग आणि तेलुगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण, काय ते जनता कोणता त्यांचा पक्ष जदयू करेल, टीडीपी करेल. आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतलं आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं. आजपर्यंत कधी कोणत्याही पक्षाने, भारतीय जनता पक्षाने, मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो, माझा देश मानतो, तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे. मग हे काय करतायत? जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला. हिंदू मुसलमानांनुसार लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड. आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरतायत. आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा ही शिकवण आहे. मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली, परवाकडे हनुमान जयंती झाली, हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्या, दिले कोणाच्या तरी एका तरी हिंदूंच्या घरात आले. पण यावेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगाते मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे, स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपने जो काय ओरबाडलाय पैसा, त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटतायत. म्हणजे हिंदूंना दिली घंटा, यांना देत आहे सौगात, आनंद आहे. पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्या सोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता? बटेंगे तो कटेंगे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार.
हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे, कारण हे कोणाचेच नाही आहेत, हे कोणाचेच नाही आहेत. हे वापरा आणि फेका. आणि आज येताना मुद्दामून आठवले म्हणून सांगतो, कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे शिव